काय नाही एवढं काय घाबरायचं. लहान लहान मुलं घेते ती ती नाही घाबरते. ऑपरेशन केलंय थोडी सुई टोचते बाकी काहीच नाही. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात. या ठिकाणी आई पण बघू शकता तुम्ही. आपली आईला आज हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे चेकिंगसाठी. आई फाईल घेतली का? हां, माझं ते पासबुक घे. नाही येता येता जाऊ ना आपण. थोडं बँकेचं पण काम आहे, बँकेत पण जायचं आहे. तुझ्या ह्याच्यात ठेव. प्रियताई तुझं आवरलंय? चला चला मित्रांनो निघूयात आता. तर हॉस्पिटलला जाता जाता प्रियाताईला पण तिच्या ऑफिसला सोडायचं आहे. बाय. ताईला ऑफिसला सोडल्यानंतर आता आपण हॉस्पिटलच्या दिशेने चाललेलो आहोत मित्रांनो. आपण हॉस्पिटलपाशी आता पोहोचलेलो आहोत. आपण बघू शकता कथुरिया क्लिनिक पाशी. या ठिकाणी गर्दी असल्या कारणाने आपण या ठिकाणावरनं टोकन घेऊन आपण दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत. त्या ठिकाणी आपण ब्लड आईचं टेस्ट करायची आहे. ब्लड सॅम्पल घेणार ते आणि टेस्ट करणार. बघू शकता त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आता. या ठिकाणी आपण टेस्ट करणार आहे. बघू शकता डॉक्टर आईची ब्लड काढून टेस्ट करणार आहेत. तर ब्लड काढत आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही. या ठिकाणी आईला थोडीशी भीती वाटत होती बघू शकता, त्यामुळे आईने माझा हात पकडला होता. तर डॉक्टरनी पण हळूच अशी सुई टोचून ब्लड काढलेला आहे. बघू शकता तुम्ही. आईचा रिपोर्ट आलेला आहे. बघूयात रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे. तर आईची शुगर थोडी जास्त वाढलेली आहे मित्रांनो. आईला थोडं पथ्य पाळायला लावलेले आहेत. तर चला आता थोडेसे गोळ्या ते घ्यायचे आहेत आपल्याला, ते घेऊयात. तर चामुंडा मेडिकलमधनं आपण गोळ्या घेत आहोत. पाहू शकता या समोर आपण इथनं गोळ्या घेणार आहोत. गोळ्या घेऊन आता आपण निघालेलो आहोत. बँकेत जायचं आहे. स्टेट बँकमध्ये थोडंसं काम आहे त्यामुळं. तर पाहू शकता आपण बँकमध्ये पोहोचलेलो आहोत. पण यांचा लंच टाईमचा ब्रेक झाला होता त्यामुळे काम झालेलं नाही आहे. तर मी पुन्हा आपल्या घराच्या दिशेने निघलेलो आहोत. आता उद्या पण पुन्हा यावं लागेल. पाहू शकता मित्रांनो वातावरण पण खूप छान झालेलं आहे. किती छान असं वाटतंय बघू शकता तुम्ही. हिरवं हिरवं. आपण घरी पोहोचलेलो आहोत मित्रांनो आता. तर चला मित्रांनो घरी आता पोहोचलेलो आहोत आम्ही. पाऊस यायच्या आधी आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो आता सर्व काही आम्ही करून घरी पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आईला बघू शकता. आईन मी आता हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलेलो आहे आईला. प्रियताईला ऑफिसवर सोडलेलं आहे. तर चला मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल, आपला हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.